हॅलो. हॅलो, मी शंभू बोलावलोय. काय झालं? काय झालं म्हणजे आता तुम्ही घरला काय येऊ नका, इकडे शिरोलीच्या पुलाखाली या. घरला येऊ नका? शिरूच्या फुलाखाली का? अहो तिथं डाळीची आमटी आणि भात केला. हो, भात लावले आता मम्मीने चुलीवर. बर. आणि इथं डाळीची आमटी केल्या. शिरूच्या फुलाखाली जेवण केलंय का? अहो का म्हणजे काल रात्री काय पराक्रम केलाय सा? अरे न्यायासाठी अन्यायासाठी मी कायम लढतोय. काल झोपल्यालाच तू हम्म, गावात चोरटा फिरालता. मोठीच्या मोठी चोरी झाली असती गावात. हम्म. कराटी खेळलो, खो 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 करून एक लात घातलो, पडला खाली. पोलिसांनी बोलवून घेऊन त्या ताब्यात दिलो. सत्कार करणार उद्या माझा. अहो सत्कार करणारा न्यायाविरुद्ध लढणारा माणूस. अहो तुमच्यामुळे इथं आम्हाला रडायला लागा लागली की हो. काय झालं? काय झालं म्हणजे अहो तो पोरगा मतिमंद होता. त्याच्या घरातले ठिशीफिशी करतात म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झालता. बर 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 म्हणजे काय, त्याचा 4 भाऊ सुद्धा गुंड आहेत. बर चारच्या 4 भाऊ मोठं गुंड आहेत, टॉप लेवलचं. बर आता ती तुमच्या घरला आलती, तुमच्या म्हणजे आपल्याच घरला आलती तिने. बर आब्याराकडे इथंच राहतोय काय म्हणून. बर मग मम्मीनं म्हटली तोंड वळ काय. मी पण म्हटलो लाईटली वळ काय. आता आपण काही इथं राहायचं नाही, आपण लांब जाऊया, भात आमटी खाऊया आणि जाऊया तिकडे. चला, तुमच्यामुळे इथं आम्हाला लढायला लागा लागले. मम्मीने तोंड वळ काय मी सांगितले? मग तू पण लाईटली वळ काय मी सांगितलास? मग आता काय करणार? तसलं केलास तुम्ही आणि रडायसारखं आम्हाला. मग तू परक्या माणसाला फोन लावून कसं काय द्यावा लागायची आणि अंगावर काटा आणायची तू? हा, परका माणूस आहे ना हो मी. परका माणूस करतायचा तसलं परका माणूस म्हणायसारखं. आणि मग भात राहिला, भात ठेवतोच का शिल्लक? का तिथं भात आमटी घेऊन जाता पुण्या पुढं? भात आमटी घेऊनच जाऊया या आता. आमचं आम्ही तिघांनी खाल्ले. मी अन्वी आणि मम्मीनं खाल्ले इथं बसून. बर. तुम्ही या आणि तिकडेच जाऊन खाऊया आता दुसऱ्या कुठल्या तर गावात. हुडकाल्यात मला. होय अरे अन्यायासाठी लढलं का असं होतंय? हो, आणण्यासाठी. तू कशासाठी बी लढा तुम्ही. या असूच होणार आहे. तुम्ही काय तर केला का नाही, या आमच्यावरच सगळं येतंय. बर बर, ओकेच ओके. आपली पत्रिका दाखवून घेऊया मी आल्या आल्या. हा, पत्रिका दाखवतो, ठेवा. कोण बोलतोय? मामा बोलताय ना? कोण मामा? मगदू मामा. हा, आपण कोण? चिंटू बोलतोय. खत न्यायला येणार होतो. हा, तुम्ही कुठल्या गावचं? मी कोचीला आलेलो. काय पाहिजे तुम्हाला? मला खत अहो, खतं म्हणजे काय पाहिजे? खत म्हणजे खतच की, म्हणजे घालायचेत ना. आता पेरण्या करायच्यात ना. बरं, कशाची पेरणी करणार तुम्ही? कशाची करावी? कशी करणार नेमकं? नाही आता सगळ्याचीच करायची. आता वय पण वाढलंय. हॅलो. हा, आता मग घरातले म्हणले सेटल हो. बर 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 बर, बोला की काय म्हणताय मग? मग कुठली कुठली घालू खत? काय DAP घाला, दासेच घाला. पण प्रोसिजर तुम्ही सांगाल ना सगळी? हो, सांगणार की. खरं चांगलं यायला पाहिजे. जैविक, येणार की येणार की. रासायनिक नको. हो हो. कारण घरचे म्हणतात आता वय झाले, आता सगळी खतं घालून पीक वाढवायला पाहिजे. आणि लय लेट झाला तर मग उशीर होतोय ना. हा 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 हा, बरोबर बरोबर मग वय वायाजून उपयोग नाही. बरोबर आहे. मग ते घरच्यांचं म्हणणं पडलं की सेटल झाला की लवकर एकदा दोनाचे 5-6 हात करून टाकायला बरं. बर, खतानं नाही नाही, लग्न करायचं म्हणते. तुमचं का? हा, माझंच की. मग आता काय तुमचं काय वय आहे काय आता लग्न? मग करावं काय? घ्यावं काय? म्हणजे लावावं काय? म्हणजे भरावं काय? भरा की चांगली गोष्ट आहे. कुठलं घालावं? DAP घाला की. बर, तुम्ही येणार काय घालायच्या वेळेला? येणार की. नाही म्हणजे तुम्ही तशी सर्व्हिस आहे काय आपल्याकडे? हाय की, गडी आहेत की आमच्याकडे. नाही मग गडी घेऊन मग मी काय करणार? खत घालायचं. आणि मग गडी काय करणार? तुम्ही खत घालणार.